Hello everyone. Today we will starting with a new lecture of measurement. This is a lecture number 2. Lecture number 1 ऑलरेडी आपण संपवलेला आहे. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण खूप सारं बेसिक्स पाहिलं. ॲज लाईक नीड ऑफ मेजरमेंट आपण पाहिलं, युनिटची डेफिनेशन आपण पाहिली, रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट्स आपण पाहिलं, फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन पाहिली, फंडामेंटल युनिटची डेफिनेशन पाहिली, त्याचे एक्झाम्पल पाहिले, डिराइव्ड क्वांटिटीची डेफिनेशन पाहिली, डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट पाहिले, त्याचे एक्झाम्पल्स पाहिले. राईट. आज आपण त्याच्यात थोडं पुढे जाणार आहे. त्यानंतर आपण सिस्टम ऑफ युनिट्स सुद्धा पाहिलं होतं. राईट. सो आज आपण थोडं पुढे जातोय. आज आपण या लेक्चरमध्ये हे 3 पॉईंटवर मेनली फोकस करतोय. आपला पहिला पॉईंट असणार आहे फंडामेंटल क्वांटिटीज अँड इट्स एसआय युनिट्स. तुम्ही मला सर व्हॉट डू मीन बाय एसआय युनिट्स? तर मी लास्ट लेक्चरला तुम्हाला असं सांगितलं की सिस्टम ऑफ युनिट्समध्ये आपण 3 सिस्टम्स पाहिल्या मेनली. फर्स्ट सिस्टम होती आपली FPS, देन CGS, देन MKS. राईट. परंतु हे डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्समुळं 2 देशांमध्ये 2 कंट्रीजमध्ये देवाणघेवाण करताना इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना थोडा प्रॉब्लेम होत होता. राईट. त्यामुळं ऑक्टोबर 1916 मध्ये पॅरिसला एक कॉन्फरन्स झाली. पॅरिसमध्ये एक कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्समध्ये पूर्ण वर्ल्डनी एका सिस्टमला ॲक्सेप्ट केलं. त्या सिस्टमचं नाव आहे SI सिस्टम. ओके. ऑक्टोबर 1960 मध्ये पॅरिसमध्ये एक कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्समध्ये एका सिस्टम ऑफ युनिट्सला पूर्ण जगाने मान्यता दिली. त्या सिस्टम ऑफ युनिटला आपण SI म्हणतो. SI म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल. ही इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड सिस्टम आहे. त्यामुळं 2 देशांमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असताना जे काही युनिट्स यूज केले जातात ते युनिट्स फक्त SI मधलेच यूज केले जातात. लक्षात राहू द्या. ओके. सो आज आपण SI बद्दल काही युनिट्स वगैरे या लेक्चरमध्ये पूर्णपणे प्रॉपरली पाहणार आहे. सो विदाऊट वेस्टिंग अ टाईम आपण स्टार्ट करूयात आजच्या लेक्चरचा. आपला जो फर्स्ट पॉईंट आहे दॅट इज नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज अँड इट्स SI युनिट्स. ती म्हणाल सर फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय? तर ते आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला पाहिलं आहे. The quantity which does not depend on any other quantity for their measurement, that particular quantity is known as fundamental quantity. For example, length and mass and time. असे खूप सारे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेत. आज अजून त्याचे एक्झाम्पल्स पाहूयात. फर्स्टवाला पॉईंट आपण पाहतोय फंडामेंटल क्वांटिटी अँड SI युनिट्स. सी गाईज, ॲक्च्युली वी हॅव 7 फंडामेंटल क्वांटिटीज. या 7 फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आता मी तुम्हाला देणार आहे या फार इम्पॉर्टंट आहेत. मे बी यावर तुमच्या युनिट टेस्टला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळं त्या फंडामेंटल क्वांटिटीज ज्या मी आता तुम्हाला बोर्डवर लिहून देणार आहे त्या सगळ्यांनी प्रॉपर करायच्या. त्याचे SI युनिट्स आणि सिम्बॉलसुद्धा प्रॉपर करायचे. सो जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन द बोर्ड व्हेरी केअरफुली. इथे आपण लिहूयात फंडामेंटल क्वांटिटी. शॉर्टकट लिहिलं मी, तुम्ही जरा व्यवस्थित लिहा. फंडामेंटल क्वांटिटी. ओके. इथे लिहिणार त्याचं SI युनिट आणि इथे लिहिणार त्याचं सिम्बॉल. ठीक आहे. तुम्हाला सर फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये आपण 7 क्वांटिटी देऊ. ठीक आहे. पण SI युनिट म्हणजे काय? तर मी आता तुम्हाला सांगितलं 1960ला जे पूर्ण जगाने ज्या सिस्टमला मान्यता दिली ती सिस्टम तुमची SI सिस्टम आहे आणि त्या SI सिस्टममधले युनिट्स आपण पाहणार आहे. राईट. सो इथून पुढे कोणतीही क्वांटिटीमध्ये तुम्ही यूज करत असाल युनिट तर ते युनिट आपण फक्त SIचंच यूज करतो. आपण CGS, MKS, FPS नंतर गरज लागली तर. बट बाय डिफॉल्ट आपलं युनिट असलं पाहिजे SI वालं. ओके. सी गाईज, आपली फर्स्टवाली क्वांटिटी आहे दॅट इज नथिंग बट लेंथ. लेंथ इज अ वन काइंड ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. हे तुम्हाला माहिती आहे. बिकॉज लेंथ मेजर करण्यासाठी आपण कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड अजिबातही नाही. राईट. सो लेंथ इज अ फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी. तिचं SI युनिट आहे मीटर. तिचं SI युनिट काय आहे? मीटर आहे. ओके. आणि या मीटरचं सिम्बॉल आहे M. स्मॉल M. स्मॉल M. ओके. मीटरचं सिम्बॉल आहे. क्लिअर. सो सेकंडवाली क्वांटिटी असेल तुमची मास. राईट. सो मास इज युअर सेकंड फंडामेंटल क्वांटिटी बिकॉज मास मेजर करण्यासाठी आपण कोणत्याही अदर क्वांटिटीवर डिपेंड नाही. मासचं SI युनिट असतं किलोग्रॅम. ओके. त्याचं सिम्बॉल आपण यूज करतो kg.
राईट ना. सिम्बॉल काय यूज करतो आपण, kg. थर्डवाली क्वांटिटी जी आहे ती आहे टाईम. टाईमचा असा युनिट आहे सेकंड. सिम्बॉल यूज करतो SEC किंवा काही काही याला फक्त एसनी पण डिनोट करतात, काहीच इश्यू नाही त्यामध्ये, इट्स ओके. ओके. त्यानंतर 4 नंबरची क्वांटिटी असेल तुमचं टेम्परेचर. ओके. तुम्हाला जर मी विचारलं बाळांनो टेम्परेचर कशात मेजर करायचं, आपण मोस्टली टेम्परेचर मेजर करतो डिग्री सेल्सिअसला, राईट. बट डिग्री सेल्सिअस इज नॉट अ SI युनिट. SI युनिट टेम्परेचरचं असणार केल्विन, डिनोट करतात केनी, केल्विन. ओके. त्यानंतर 5 नंबरची क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट. कोणती क्वांटिटी पाहिली 5 नंबरची आपण, इलेक्ट्रिक करंट. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक करंट हा आपल्या डे टू डे लाईफमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे. आपल्याला सगळीकडे इलेक्ट्रिक करंटची फार गरज आहे. आज मी इथे तुमच्यासमोर शूट करतो आहे. ओके. मी साईडनी लाईट्स लावल्यात प्रॉपर शूटिंगसाठी, इलेक्ट्रिक करंट नेसेसरी आहे. फॅन आहे, इलेक्ट्रिक करंट नेसेसरी आहे. ज्या कॅमेरावर आपण शूट करतो त्या कॅमेरामध्ये बॅटरी आहे, राईट ना. बॅटरीमध्ये चार्ज आपण स्टोअर केला आहे म्हणून तर कॅमेरा चालतो आहे, इलेक्ट्रिक करंट नेसेसरी आहे. सो इलेक्ट्रिक करंट हा खूप मेजर क्वांटिटी आहे आपल्या डे टू डे लाईफमधली. त्यामुळं या पॉईंटवर इलेक्ट्रिक करंट या पॉईंटवर तुम्हाला एक सेपरेट चॅप्टर आहे, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. असा एक चॅप्टर आपल्याला 11th आहे जो आपण पुढे गेल्यानंतर पाहणार आहे. ओके. तर इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट असणार आहे ॲम्पियर. डिनोट करूयात एनी. ठीक आहे. त्यानंतर 6 नंबरकडे जाऊयात आपण. 6 नंबरला आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. सिक्स नंबरची ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके. ल्युमिनस इंटेन्सिटी सध्या तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी त्याबद्दल ब्रीफ तुम्हाला इंट्रो प्रॉपरली देईल. ओके. सध्या लक्षात ठेवा 6 नंबरची क्वांटिटी ल्युमिनस इंटेन्सिटी आहे. हिचं SI युनिट असतं कॅन्डेला. डिनोट करतात CDनी. कशाने डिनोट करतात, CDनी. आणि तुमची लास्ट नंबरची फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. याचं युनिट असतं मोल. डिनोट करतात MOLनी. ठीक आहे. सो गाईज आपण पाहिल्या 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज विथ इट्स SI युनिट अँड सिम्बॉल. मे बी हाच क्वेश्चन तुम्हाला युनिट टेस्टला विचारला जाऊ शकतो की विच आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज विथ इट्स SI युनिट अँड सिम्बॉल. तर लक्षात सिक्वेन्स ठेवा प्रॉपरली. लेंथ मास टाइम, टेम्परेचर इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. रिपीट करतो. या 3 आधी तुम्ही एका सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवा. लेंथ मास टाइम, राईट ना, लेंथ मास टाइम. त्यानंतर या दोघांचा सिक्वेन्स घ्या टेम्परेचर अँड इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर इथे पहा ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. 3 + 2 + 2 3 + 2 + 2 लेंथ मास टाइम, टेम्परेचर इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर याचे SI युनिट लक्षात ठेवण्यासाठी या तिघांचे सिंपल आहेत, तुम्हाला माहितीच असतात. मीटर, किलोग्राम, सेकंड. टेम्परेचरमध्ये काही स्टुडंट कन्फ्यूज होतात, ते डिग्री सेल्सिअस लिहितात. अजिबातही नाही, केल्विनच लिहिलं पाहिजे. इलेक्ट्रिक करंटचं युनिट सगळ्यांना माहीत असणार ॲम्पियर, बिकॉज ते डे टू डे लाईफचा पॉईंट आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स अजिबातही विसरायचं नाही, बिकॉज ल्युमिनस इंटेन्सिटी विल बी मेजर इन कांदेला, अमाऊंट ऑफ सबस्टन्स विल बी मेजर इन मोल. These are the 7 fundamental quantities with SI units and its symbol. खूप इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला दिला आहे. पटकन सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून हे सगळ्या क्वांटिटीज विथ SI युनिट अँड सिम्बॉल नोट डाऊन करा. तोपर्यंत मी याला रफ करतो. आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. आपला फर्स्टवाला पॉईंट आपण क्लिअर केलेला आहे. आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातो आहे.
ठीक आहे. आपला नेक्स्ट पॉईंट आहे सप्लिमेंटरी युनिट्स. नेक्स्ट पॉईंट काय? सप्लिमेंटरी युनिट्स. तुम्ही म्हणाल आता SI युनिट तर पाहिले, बट सप्लिमेंटरी युनिट काय? तर आपण आता SI युनिट पाहण्यासाठी 7 फंडामेंटल क्वांटिटीज पाहिल्या. कोणत्या पाहिल्या? लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, देन ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. या 7 फंडामेंटल क्वांटिटीज. बट बांधो, या 7 फंडामेंटल क्वांटिटीजचे 7 SI युनिट आपण पाहिले, बट त्याच्याबरोबर अजून 2 सप्लिमेंटरी युनिट्स येतात. ओके, त्या युनिट्सला आपण म्हणतो रॅडियन आणि स्टेरॅडियन. हे 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत, क्वांटिटी नाही. काय आहेत? युनिट्स. ओके, रॅडियन अँड स्टेरॅडियन काय आहेत? हे युनिट आहेत. पहा मी इथे काय लिहिलं आहे? सप्लिमेंटरी युनिट्स लिहिलं आहे. सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हटलेलं नाही, सप्लिमेंटरी युनिट्स. सो दीज आर द 2 एक्स्ट्रा सप्लिमेंटरी युनिट्स. पण तुम्ही म्हणाल सर मग हे जर युनिट आहेत तर युनिट कोणती क्वांटिटी मेजर करण्यासाठी यूज करतात? सो युनिट आहे म्हणजे त्याची क्वांटिटी असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल मीटर हे युनिट आहे, तर मीटरची क्वांटिटी लेंथ असते, राईट ना? मीटर हे युनिटसाठी क्वांटिटी लेंथ आहे. kg हे युनिट असेल, किलोग्रॅम, क्वांटिटी मास असते, राईट? तसं रॅडियन हे युनिट असेल तर क्वांटिटी काय? स्टेरॅडियन हे युनिट असेल तर क्वांटिटी काय, राईट? हा इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला नक्कीच पडेल, राईट? तर लक्षात ठेवायचं, रॅडियन हे जे युनिट आहे ते मेजर करण्यासाठी जी क्वांटिटी आपण यूज करतो दॅट इज नथिंग बट युअर प्लेन अँगल. दॅट इज नथिंग बट युअर प्लेन अँगल, राईट? सो प्लेन अँगल मेजर करण्यासाठी आपण क्वांटिटी यूज करतो, आपण युनिट यूज करतो रॅडियन. ओके, प्लेन अँगल ही क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण युनिट यूज करतो रॅडियन. तुम्हाला हा आता जरा आठवते आम्हाला, बिकॉज मॅथमॅटिक्समध्ये आम्ही शिकलो आहे काय? 2 पाय रॅडियन, 3 पाय रॅडियन, पाय रॅडियन, राईट ना? सो दीज आर द रॅडियन इज द युनिट विच इज यूज टू मेजर प्लेन अँगल क्वांटिटी, राईट? तुम्हाला सर प्लेन अँगलबद्दल जरा थोडं सांगा काहीतरी. पहा, प्लेन अँगल म्हणजे काय? सी, मी जर हे असं सर्कल तुमच्या समोर ड्रॉ केलं, ओके, हे सर्कल तुमच्या समोर ड्रॉ केलं आणि या सर्कलचा हा पर्टिक्युलर सेंटर आहे बाळांनो. ओके, मी जर तुम्हाला म्हटलं सर्कल हे जे तुमच्या समोर दिसतंय याचा हा सेंटर आहे आणि याचा मी एवढा पार्ट बाजूला काढला, दिसतोय ना तुम्हाला हा वाला पार्ट, जो मी लाइनिंगने शो केला आहे, हा पार्ट जर बाजूला काढला तर हा अँगल मेजर करण्यासाठी जे युनिट आपण यूज करू ते असणार रॅडियन. मग हा अँगल किती रे? तुम्ही म्हणाल सर हा 90 दिसतोय आम्हाला, जरा राईट अँगलमध्ये दिसतोय, ओके ना? 90s आहे. मग याला 90ला आपण किती म्हणतो? π/4 म्हणतो, राईट ना? 90ला आपण किती म्हणतो? π/4 म्हणतो. मग हा अँगल किती बनला? π/4 रॅडियन बनला. किती बनला? π/4 रॅडियन. सो दिस इज रिलेटेड टू प्लेन अँगल, राईट? आणि मग तुम्ही मला सर ठीक आहे, मग स्टेरॅडियनसाठी कोणती क्वांटिटी असते? तर स्टेरॅडियनसाठी क्वांटिटी असते सॉलिड अँगल. स्टेरॅडियन हे युनिट कसलं, कोणत्या क्वांटिटीचं आहे? सॉलिड अँगलचं. तुम्ही म्हणाल मग सर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलमध्ये डिफरन्स काय? एकदम बेसिक क्वांटिटी लॉजिकमध्ये तुम्हाला मी सांगणार ते. पहा, हे दिसतंय सगळ्यांना? जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज दिस, तुम्ही मला सर इट्स व्हेरी सिम्पल, इट्स अ कोर्नॅटो कोन, राईट ना? तर आईस्क्रीम आपण खातो कोर्नॅटोची, तुम्हाला माहिती असेल, राईट ना? हा एक कोर्नॅटोचा कोन आहे, राईट? तर याचा जो अँगल इथे असतो या पॉईंटचा, हा जो अँगल आहे, दिस अँगल इज नोन ॲज सॉलिड अँगल, राईट ना? सॉलिड अँगल. मग तुम्हाला सर व्हॉट इज द ॲक्च्युअल डिफरन्स बिटवीन सॉलिड अँगल अँड प्लेन अँगल? पहा, आपण एक सर्कल घेतलं आणि एक स्पेअर घेतला. पहा सगळेजण व्यवस्थित, काय म्हणतो मी? एक सर्कल आणि एक स्पेअर. तुम्हाला सर्कलमध्ये आणि स्पेअरमध्ये डिफरन्स नक्कीच माहिती आहे, बरोबर? तर सर्कलचा जो अँगल आहे तो असेल प्लेन अँगल आणि स्पेअरचा जो अँगल असेल तो असेल सॉलिड अँगल. म्हणजेच काय रे? तर ॲज्युम करूयात हा एक स्पेअर आहे,
हे सर्कल आहे, इथे लिहितो मी हवं तर, दिस इज युअर सर्कल, दिस इज युअर स्पेअर. ओके, आणि त्याचा सेंटर जर हा असेल तर हा वाला जर अँगल मी कन्सिडर केला तर हा अँगल कुठेतरी अशा पद्धतीचा असणार, राईट ना. एक मी कंप्लीट स्पेअर घेतला, आपला अर्थ सुद्धा एक स्पेअर आहे, राईट. असा एक स्पेअर घेतला कंप्लीट आणि त्यामधनं त्याचा एवढा अँगल जर बाजूला काढला तर तो अशा पद्धतीचा एक कोर्नाटो कोन बनेल. सो याचा जो इथे अँगल असेल तो अँगल असतो आपला सॉलिड अँगल. आणि सॉलिड अँगलला मेजर करण्यासाठी जे युनिट आपण यूज करतो त्याला आपण म्हणतो स्टेरॅडियन. ओके, मग तुम्हाला हा डिफरन्स कळाला असेल. प्लेन अँगल रॅडियन, सॉलिड अँगल स्टेरॅडियन. रिपीट करूयात, प्लेन अँगल रॅडियन, सॉलिड अँगल स्टेरॅडियन. बरोबर. मग इथे लिहिणार कसं पहा, क्वांटिटी, बरोबर. युनिट, हे कोणतं युनिट आहे, सप्लिमेंटरी युनिट आहे, सप्लिमेंटरी युनिट. आणि सिम्बॉल, राईट. क्वांटिटी नंबर 1 प्लेन अँगल, राईट. याचं युनिट काय रे, ऑफकोर्स रॅडियन. सिम्बॉल काय लिहितो, सिम्बॉल लिहितो रॅड, RAD. ओके. क्वांटिटी नंबर 2 सॉलिड अँगल, युनिट काय स्टेरॅडियन. आणि सिम्बॉल लिहिणार आपण स्टेरा. ओके, होप सो तुम्हाला हे सगळं क्लिअर असेल. यामध्ये तुम्हाला प्रॉपरली हे पॉईंट कव्हर झालेले आहेत जे मी दिलेले आहेत, ज्यामध्ये आपण प्लेन अँगल रॅडियन पाहिलं, सॉलिड अँगल स्टेरॅडियन पाहिलं, क्वांटिटी प्लेन अँगल रॅडियन रॅड लिहिलं, सॉलिड अँगल स्टेरॅडियन स्टेरा, और याला SR पण म्हणतात का, काही प्रॉब्लेम नाही, दोन्हींपैकी कोणतेही तुम्ही देऊ शकता. ओके, होपसो तुम्हाला हा पॉईंट एकदम क्लिअर असेल. त्यामुळे आपण सप्लिमेंटरी युनिट्स हा पॉईंट एकदम प्रॉपर पद्धतीने कव्हर केलेला आहे बाळांनो. सॉलिड अँगल हा पॉईंट तुमच्यासाठी फार IMP आहे, बिकॉज पुढे गेल्यानंतर आपल्याला एक चॅप्टर येतो दॅट इज नोन ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या अंडर आपल्याला एक गॉस लॉ येईल शिकायला, आणि त्या गॉस लॉमध्ये सॉलिड अँगल हा मेजर रोल प्ले करतो. तिथे तुम्हाला सॉलिड अँगलच्या सगळ्या कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तरच तुम्हाला गॉसेस थेरम प्रॉपरली जमणार आहे, गॉस लॉ प्रॉपरली जमणार आहे, ऑर एल्स तुम्हाला गॉस लॉ काही जमणार नाही. त्यामुळे इथे बेसिक चॅप्टरमध्ये सॉलिड अँगल जो येतोय तर पुढे आपल्याला फार महत्त्वाचा असणार आहे. आणि हा जो प्लेन अँगल आहे हा सगळीकडेच महत्त्वाचा असतो, मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा आहे. इथून मागे सुद्धा तुम्ही याला नक्कीच यूज केलेला असणार आहे. ओके, होपसो तुम्हाला हे 2 पॉईंट क्लिअर आहेत. मी याला रफ करतो, आपण आता नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहे, विच इज मोस्ट IMP पॉईंट. A third point is dimensional analysis. See guys, आता मी डायमेन्शनल ॲनालिसिसचे तुम्हाला आधी एक्झाम्पल देणार आणि एक्झाम्पलवरून त्याची डेफिनेशन आपण कशी तयार करू शकतो किंवा कशी तयार करावी हे तुम्हाला मी प्रॉपर सांगेल. ॲक्च्युली डायमेन्शनल ॲनालिसिस हा पॉईंट खूप मोठा आहे. त्याच्या अंडर काही क्वांटिटीज आहेत, त्याचे डायमेन्शन्स फॉर्म्युले कसे लिहिणार ते आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस हा एक पॉईंट येतो, ज्याच्या अंडर 3 ॲप्लिकेशन्स आणि काही एक्झाम्पल येतात. त्यामुळं या लेक्चरमध्ये हा पॉईंट पूर्ण क्लिअर करणं शक्य नाही. आपण काही यातला पॉईंट नेक्स्ट लेक्चरला सुद्धा कव्हर करणार आहे. आज आपण या पॉईंटचं सगळं बेसिक पाहूयात. डायमेन्शनल ॲनालिसिस. सी गाईज, डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे काय आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स, जेणेकरून तुम्हाला हा पॉईंट एकदम प्रॉपरली क्लिअर होणार आहे. सी, आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीज पाहिल्या. कोणत्या कोणत्या रे? आपण पाहिलं लेंथ, मास, टाइम, राईट ना. या 3 पहिल्या, लेंथ, मास, टाइम. त्यानंतर काय रे? टेम्परेचर, T, राईट. त्यानंतर आपण पाहिलं काय? इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटला आपण डिनोट करतो I नी, राईट ना. अशा पद्धतीच्या याच्या पुढे मग काय लिहिणार आपण? इलेक्ट्रिक करंट नंतर लिहिणार आपण ल्युमिनस, इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, राईट. अशा पद्धतीने आपण सगळं इथे पुट करणार. पण या सगळ्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज लिहिण्यापेक्षा आपण पहिल्या 3च क्वांटिटी जी आहेत, लेंथ, मास, टाइम, याला जास्त प्रेफरन्स देतो. याला काय देतो? जास्त प्रेफरन्स. आणि या लेंथ, मास, टाइमच्या फॉर्ममध्ये
आपण एखादी क्वांटिटी रिप्रेझेंट करतो. आपण एखादी क्वांटिटी काय करतो? रिप्रेझेंट करतो. म्हणजे काय? तुम्हाला असं म्हणजे काय तर पहा, आपली पहिली क्वांटिटी आहे लेंथ, बरोबर का रे? मग इथे LMT मध्ये, L म्हणजे काय? लेंथ, M म्हणजे मास, T म्हणजे टाइम. लेंथ किती वेळा इथे रे? एकदाच आहे ना. मग इथे काय येणार? L1 येणार. M म्हणजे मास आहे, इथे मी मास कुठेच घेतलेला नाही आहे, त्यामुळे मासची क्वांटिटी 0 बनली, टाईमची पण क्वांटिटी 0 बनली. मग लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला, हे डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपण पाहतोय डायमेन्शनल फॉर्म्युला, यालाच तुम्ही डायमेन्शनल फॉर्म्युला सुद्धा म्हणू शकता, डायमेन्शनल फॉर्म्युला. तर लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय बनला? L1 M0 T0 इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर लेंथ. ओके, मग आता मास चालू घेऊयात. पहा, मास कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे? LMTच्या फॉर्ममध्ये लिहायचं, राईट. आता इथे L म्हणजे लेंथ आहे, इकडे कुठे लेंथ आली आहे का? अजिबात आली नाही, म्हणजे 0. M म्हणजे मास आहे, इथे मास आलाय का? ऑफकोर्स आलाय. किती वेळा आलाय? एकदा, त्यामुळे इथे एक लिहिणार. T म्हणजे टाइम, इथे कुठे टाइम आलाय? नाही आला, त्यामुळे 0 लिहिणार. मग मासचा डायमेन्शनल फॉर्म्युला बनला L0 M1 T⁻0, राईट. पुढे पहा, आता मी थोडं वेगळं घेतो जरा, एरिया, बरोबर. आता तुम्ही मला सर तुम्ही LMT लेंथ मास टाइमच्या फॉर्मॅटमध्ये लिहायला सांगितलं, आता एरिया कसं काय लिहिणार? बघा, एरियाचा फॉर्म्युला आहे. एरियाचा फॉर्म्युला काय रे? एरियाचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू ब्रीथ, राईट ना. आपण काय लिहिलं? एरिया, बरोबर. मग याचा डायमेन्शनल फॉर्म्युला पहा काय बनणार. आता डायमेन्शनल फॉर्म्युला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार? LMTच्या फॉर्ममध्ये लिहिणार, राईट ना. पहा, आता इथे L म्हणजे काय? लेंथ आहे. लेंथ आली आहे का इथे? ऑफकोर्स आली आहे. किती वेळा? एकदा नाही, दोनदा आली आहे. तुम्हाला सर दोनदा कसं? तर लेंथ ही लेंथ आहेच आहे, पण ही जी ब्रीथ आहे ही ब्रीथ सुद्धा लेंथच आहे ना. अरे सोनो, ब्रेथ मेजर करायला काय यूज करणार? आपण लेंथच यूज करणार, राईट ना. पण यामध्ये अजून सिंपल जर करायचं झालं, अजून थोडं सिंपल करतो तुमच्यासाठी. पहा, हे तुम्हाला कळालं असेल, मी याला रफ करतो. हे एकदम सिंपल आहे. आपण काही फॉर्म्युले वाईज जाऊयात, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली समजेल. एरिया फर्स्ट नंबर, बरोबर. एरियाचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रीथ. शॉर्टकट लिहितो आता मी, राईट. मग युनिट काय रे? युनिट बनलं मीटरचा स्क्वेअर, राईट ना. याचं पण मीटर आणि याचं पण मीटर, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. फॉर्म्युला काय बनला पहा, LMTच्या फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला. L म्हणजे लेंथ, बरोबर. मग आता तुम्हाला थोडं वेगळ्या लॉजिकमध्ये बी सांगणार, लेंथचं युनिट काय रे? तुम्हाला सर लेंथचं युनिट मीटर इथे आहे का? ऑफकोर्स आहे. किती पॉवर आहे त्याची? तुम्हाला सर मीटरची पॉवर 2 आहे, त्यामुळे इथे पण तुम्ही काय लिहिणार? 2 लिहिणार, बरोबर. M म्हणजे मास, मासचं युनिट काय? kg. इथे कुठे kg आलाय का? नाही आलं, त्यामुळे इथे मासच्या डोक्यावर 0 लिहिणार. T म्हणजे काय? टाइम, टाइमचं युनिट काय? सेकंड. इथे कुठे सेकंड आलंय? अजिबातही नाही आलं, त्यामुळे इथनं 0 लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळं एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला बनला L2 M0 T0, राईट. पहा, अजून काही एक्झाम्पल पाहू. सी, तुम्हाला जर हा पॉईंट क्लिअर होत नसेल तर स्टेप बाय स्टेप जशी आपण काही एक्झाम्पल पाहणार तसा हा पॉईंट तुम्हाला क्लिअर होणार. खूप सिंपल आहे. नंतर पाहू आपण व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला L इंटू B इंटू H. युनिट काय? युनिट मीटर क्यूब, राईट ना. मीटर इंटू मीटर इंटू मीटर, तिन्ही पण लेंथच आहेत एक पद्धतीच्या. सो मीटर इंटू मीटर इंटू मीटर, मीटर क्यूब. सो डायमेन्शनल फॉर्म्युला पहा काय बनणार. आता LMTच्या फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला. L म्हणजे लेंथ, लेंथचं युनिट काय? मीटर. इथे मीटर आलंय का युनिटच्या सेक्शनमध्ये? हे युनिटचं सेक्शन आहे ना तुमचं. यामध्ये मीटर आलंय का? ऑफकोर्स आलंय. किती वेळा आलंय? 3 वेळा. पॉवर 3 आहे त्याची, त्यामुळे इथे 3 लिहिणार तुम्ही. इथे मास, मासचं युनिट kg, kg इथे आलंय का? नाही आलं, मग किती लिहिणार? 0 लिहिणार. T4 टाइम, टाइमचं युनिट सेकंड. इथे कुठे सेकंड आलंय? नाही आलं, युनिट किती? 0, राईट. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम शुड बी L3 M⁻0 T⁻0. होप सो तुम्हाला हा पॉईंट क्लिअर असेल. 3 नंबर एक्झाम्पलकडे जाऊयात. पहा, आता लिहिणार स्पीड. काय लिहिलं मी?
स्पीड. आता स्पीडचा फॉर्म्युला लिहूयात. स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाइम, राईट ना. युनिट काय रे मग, युनिटमध्ये डिस्टन्सचं युनिट काय, मीटर, टाईमचं युनिट सेकंड, राईट ना. डिस्टन्सचं युनिट मीटर, टाईमचं युनिट सेकंड. आता पहा, फार इंटरेस्टिंग. आता याचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण लिहायला शिकूयात. कशात लिहायचा, फॉर्ममध्ये, LMTच्या फॉर्ममध्ये आपण डायमेन्शनल फॉर्म्युला ऑलवेज लिहितो, बरोबर. आता एल म्हणजे काय रे बाळांनो, एल म्हणजे लेंथ. लेंथचं युनिट काय, तुम्ही म्हणाल सर मीटर आहे, मीटर दिसतं इथे, ऑफकोर्स दिसतंय. पॉवर किती आहे, 1 आहे, काहीच नाही इथे, पॉवर म्हणजे पॉवर 1. मग इथे काय येणार, L1 येणार, बरोबर. पुढे हे काय रे इथे, मास. मासचं युनिट काय, केजी. या युनिटमध्ये कुठे केजी आलंय का, नाही आलं सर. मग इथे किती लिहिणार, ऑफकोर्स 0 लिहिणार. त्यानंतर पुढे काय आला, टी. टी म्हणजे टाईम. टाईमचं युनिट काय, सेकंड. मग इथे कुठे या युनिटमध्ये सेकंड आलंय का, येस नक्कीच आलंय सर. मग त्याची पॉवर किती आहे रे, काहीच नाही म्हणजे 1 आहे इथे, राईट ना. एसला पॉवर नाही पण 1 आहे. पण हा जो एस आहे हा डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला आल्यानंतर काय बनणार, -1. अरे येसो नो, हा एसची पॉवर इथे 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे, पण डिनॉमिनेटरला 1 आहे. न्यूमरेटर आल्यानंतर -1 बनेल, त्यामुळे इथे काय लिहिणार तुम्ही, -1 लिहिणार. अरे येसो नो, कुठे होता हा, सेकंड डिनॉमिनेटरला आहे, पॉवर किती आहे, 1 आहे. न्यूमरेटरला गेल्यानंतर -1. ॲज्युम करूयात इथे स्क्वेअर असता, पॉवर इथे जर 2 आहे, ॲज्युम करतोय मी फक्त, पॉवर इथे किती आहे, 2 आहे. इथे किती आलं असतं मग, t⁻2 आलं असतं, बिकॉज 2 डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला गेल्यानंतर -2 बनणार, राईट ना. सो इथे -2 आलं असतं. ओके, क्लिअर. पुढे जाऊयात. पहा आता काय पाहिलं आपण, स्पीड पाहिला, राईट. 4 नंबर ॲस्कलरेशन. ॲस्कलरेशन. मग बाळांनो, ॲस्कलरेशनचा फॉर्म्युला काय, तुम्ही आत्तापर्यंत शिकला असाल. ॲस्कलरेशनचा फॉर्म्युला असतो वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी अपॉन टाइम. तुम्ही म्हणाल सर वेलॉसिटी काय मनगडे, बाळांनो वेलॉसिटी आणि स्पीड, स्पीड आणि वेलॉसिटी एकच कॉन्सेप्ट आहे, फक्त डिफरन्स येतो डायरेक्शनचा. ओके, आता हे डायरेक्शन, मॅग्निट्यूड हे आपण चॅप्टर नंबर 2 मॅथमॅटिकल मेथड्समध्ये शिकणार आहे, वेक्टरच्या अंडर. ओके, पण सध्या एवढं लक्षात ठेवा, वेलॉसिटी आणि स्पीड एकच आहे, मॅग्निट्यूड वाईज सेम आहे क्वांटिटी. मग वेलॉसिटी आणि स्पीड एकच असतील तर इथे वेलॉसिटीचं युनिट मी लिहितो, पहा. स्पीडचं युनिट मीटर पर सेकंड आहे, मग वेलॉसिटीचं पण मीटर पर सेकंड असणार, कारण दोन्ही एकच आहेत, राईट ना. मग इथे वेलॉसिटीचं युनिट लिहिलं मीटर पर सेकंड अपॉन टाईमचं युनिट काय, सेकंड, बरोबर ना. मग तुम्ही सांगा आता इथे हा जो सेकंड आहे मीटर पर सेकंड, तो खाली येईल, मग काय बनला, मीटर पर सेकंड स्क्वेअर बनला, राईट. मग ॲस्कलरेशनचं युनिट बनलं मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट विसरायचं नाही, फार गरजेचं. आता डायमेन्शनल फॉर्म्युला पहा, LMTच्या फॉर्ममध्ये आपण लिहिणार, बरोबर. एल म्हणजे काय रे बाळांनो, लेंथ आहे, लेंथचं युनिट काय रे, मीटर आहे. मग या युनिटमध्ये मीटर आलंय का, ऑफकोर्स आलंय. त्याची पॉवर किती आहे, 1 आहे, मग इथे सुद्धा 1 आलं पाहिजे. एम म्हणजे काय, मास आहे, मासचं युनिट काय, केजी असतं. मग या युनिटमध्ये कुठे केजी आलंय का, सर नाही आलं, त्यामुळे इथे काय लिहिणार, 0 लिहिणार. टी म्हणजे काय, टाईम आहे, टाईमचं युनिट काय, सेकंड आहे, टाईमचं युनिट काय, सेकंड आहे. मग मी जर विचारलं बाबा इथे कुठे सेकंड आलाय का, तुम्ही मला सर ऑफकोर्स आलाय. मग सेकंडची पॉवर किती आहे रे, 2 आहे, पण कुठे आहे, डिनॉमिनेटरला आहे. आपल्याला न्यूमरेटरला निघूयात, किती बनेल, -2 बनेल. इथे किती बनणार, -2 बनणार. मग डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ॲस्कलरेशन काय बनला, L1 m0 t⁻2 बनला, राईट ना. अजून थोडं पुढे जाऊयात. पहा 5 नंबरकडे जातो. मी लिहितो फोर्स. मी विचारलं बाळांनो फोर्सचा फॉर्म्युला काय, तुम्हाला सर इट्स व्हेरी सिम्पल. फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲस्कलरेशन. हे ACC⁻n म्हणजे ॲस्कलरेशन. मी शॉर्टकट लिहिलं आहे, आपल्याकडे थोडा स्पेस कमी इथे. ओके, ॲस्कलरेशन, बरोबर ना फॉर्म्युला. मग युनिट काय, तर मासचं युनिट काय रे बाळांनो, केजी, राईट ना. मासचं युनिट काय, केजी. ॲस्कलरेशनचं युनिट इथं कॅल्क्युलेट केलं, किती आलंय, मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे इथे येणार मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर ना. पहा व्यवस्थित मी काय केलं आहे. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ॲस्कलरेशन आहे, मासचं युनिट केजी लिहिलं, ॲस्कलरेशनचं युनिट इथनं घेतलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर, ते ॲज इट इज लिहिलं, बरोबर. याच युनिटला तुम्ही न्यूटन पण म्हणू शकता.
काय म्हणू शकता तुम्ही? न्यूटन. मग न्यूटनचं सेकंड युनिट काय असतं? के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं, विसरायचं नाही. आता डायमेन्शनल फॉर्म्युला लिहूयात. पहा डायमेन्शनल फॉर्म्युला LMT च्या फॉर्ममध्ये. कशा फॉर्ममध्ये? LMT च्या फॉर्ममध्ये डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिणार. मग तुम्ही मला सांगायचं आता L म्हणजे काय रे? ऑफकोर्स लेंथ. लेंथचं युनिट काय? मीटर. मग या फॉर्म्युल्यामध्ये कुठे मीटर आलंय का? तुम्हाला सर आलंय ना मीटर, इथे मीटर आहे. त्याची पॉवर किती आहे बांधनो? तुम्हाला सर 1 आहे, म्हणजे इथे पण 1 येणार, राईट ना. त्यानंतर M म्हणजे काय? पुढे M आलाय. M म्हणजे मास. मासचं युनिट काय? मासचं युनिट असतं kg, राईट ना. मग या फॉर्म्युल्यामध्ये kg कुठे आलाय का? तुम्हाला सर आलाय, इथे kg दिसतंय. मग kgची पॉवर किती दिसते? 1 दिसते. इथे पण 1 आलं पाहिजे, राईट ना. त्यानंतर पुढे काय? टाईम आहे. T म्हणजे टाईम. टाईमचं युनिट काय? तुम्ही मला सर सेकंड आहे. मग मी विचारलं जर तुम्हाला या युनिटमध्ये कुठे सेकंड आलाय का? तुम्ही सर ऑफकोर्स आलाय, इथे सेकंड दिसतंय आणि त्याची पॉवर किती आहे? तर 2 आहे. पण तो डिनॉमिनेटरला आहे, न्यूमिनेटरला गेल्यानंतर -2 बनेल, त्यामुळे इथं आलं पाहिजे -2. मग फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय बनला? फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला बनला L1 m1 T⁻². दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स, राईट ना. अशा पद्धतीने आपल्याला खूप सारे डायमेन्शनल फॉर्म्युले शिकायचे आहेत विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला अँड युनिट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वांटिटी. सो यामध्ये तुम्हाला हमखास युनिट टेस्टला, फर्स्ट युनिट टेस्टला क्वेश्चन असतो, म्हणजे असतोच 2 मार्कला. त्यामुळे याला IMP करायचं. हे सगळे पॉईंट आपले यातले संपलेले नाही आहेत. आपण किती पाहिले? 5. असे एक 13-14 पॉईंट येतात. बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूयात प्रॉपरली. आज आपण पाहिलं एरिया, फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ आहे, युनिट आहे मीटर स्क्वेअर, डायमेन्शनल फॉर्म्युला L2 m0 T0 आहे. ओके. त्यानंतर आपण पाहिलं व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट आहे, युनिट आहे मीटर क्यूब, फॉर्म्युला बनला डायमेन्शनल फॉर्म्युला बनला L³ m⁻⁴ T⁻�0. ओके. त्यानंतर आपण पाहिलं स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम, युनिट बनलं मीटर पर सेकंड आणि डायमेन्शनल फॉर्म्युला बनला L1 m0 T⁻⁻1, राईट. आपण पाहिलं ॲस्कलरेशन. ॲस्कलरेशनचा फॉर्म्युला वेलॉसिटी अपॉन टाईम. स्पीड आणि वेलॉसिटी सेम क्वांटिटी आहे एक्सेप्ट युअर डायरेक्शन. सध्या आपण डायरेक्शनचा विचार करत नाही, त्यामुळे आपण स्पीड आणि वेलॉसिटी सेम कन्सिडर केलं. वेलॉसिटीचं युनिट म्हणजे स्पीडचं युनिट इथनं घेतलं विच इज मीटर पर सेकंड. टाईमचं युनिट सेकंड आहे. हा S इथे खाली आल्यानंतर मीटर पर सेकंड स्क्वेअर बनला. त्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला बनला L1 m0 T⁻². त्यानंतर आपण 5th नंबर पाहिलं क्वांटिटी फोर्स. फोर्सचं युनिट फॉर्म्युला पाहिला मास इंटू ॲस्कलरेशन. मासचं युनिट आहे kg. ॲस्कलरेशनचं युनिट इथनं घेतलं मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यालाच आपण kg मीटर पर सेकंड स्क्वेअरला आपण न्यूटन म्हणतो. आणि डायमेन्शनल फॉर्म्युला बनला L1 m1 T⁻². हे सगळे फॉर्म्युले, युनिट आणि डायमेन्शनल फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित आलेच पाहिजेत. तुम्हाला नेसेसरी काय रे? मग नेसेसरी फक्त क्वांटिटीचा तुम्हाला फॉर्म्युल्यावरून त्याचं युनिट कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. जर युनिट तुमच्यासमोर असेल तर तुम्हाला डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिणं खूप शक्य आहे, राईट ना. त्यामुळं हे तुम्ही व्यवस्थित आज प्रॉपर कराल, जे आजच्या लेक्चरमध्ये दिलं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये क्वांटिटी नंबर 5 पर्यंत आपण पाहिले. उद्याच्या लेक्चरमध्ये 6 पासनं आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊयात. आणि एकदा का तुमचा डायमेन्शन ॲनालिसिस हे एक्झाम्पल वाईज संपलं की त्याचं एक सिम्पल डेफिनेशन आहे, जी तुम्ही स्वतः आपण हे काय केलं एक्झॅक्टली यावरून तुम्ही स्वतः डेफिनेशन लिहू शकता. ओके. त्याची टेक्निक मी तुम्हाला देईल. त्यानंतर याचे 3 ॲप्लिकेशन येतात. ते हे डायमेन्शनल फॉर्म्युला आपण एक्झॅक्टली कसा यूज करतो, कुठे यूज करतो, त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. त्या ॲप्लिकेशन्स आपण पाहूयात. असं स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहे. आजचं लेक्चर मी इथेच थांबवतो आहे. साधारणतः एक 30 मिनिटाचं लेक्चर आहे. नवीन 11 चालू झाली आहे, त्यामुळे मी तुमच्यावर खूप लोड देत नाही आहे. 30-30 मिनिटाचेच लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. एकदा का तुम्ही जरा जुने झाले 11 सायन्समध्ये का आपले लेक्चर 1 तासाचे इथून पुढे असणार आहेत. ओके. चलो, थँक्यू सो मच. टेक केअर. सगळेजण व्यवस्थित आणि बेस्ट स्टडी करतील.